आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. यार हे असं अचानक काय झालंय गौरीजींना? लग्नच करायचं नाही म्हणतायत. अरे कालपर्यंत तर तयार होते ना. रुद्र तू थांब यार, मी बोलतो गौरीजींशी. त्यांना ना बहुतेक माझा राग आला असणार आहे. रुद्र मी ना गौरीजींची समजूत काढून त्यांना लग्नासाठी तयार करतो. हा मी आलोच. थांब, तू असं काही करणार नाहीस. का? अरे तुझ्या मनात काय चालू ते कळू दे ना त्यांना. त्यांच्या मनात जर लग्न करायचं नाहीये तर उगाच जबरदस्ती नको. अरे पण पार्टनर सॉरी, मी तुझं प्रॉमिस नाही पाळलं. पुष्पा मामा पार्टनर असं निघून का गेला माझ्याशी न बोलता? काय झालं त्याला? तो रागवलाय का माझ्यावर? तो आता माझ्याशी कधीच बोलणार नाही का? का नाही बोलणार तुझ्याशी? तो नक्की बोलेल. तसंही तो तुझ्यावर नाराज नाहीये. मग कोणावर आहे? गौरीजींवर नाराज आहे. का? काय झालं? आई बोलली का काही पार्टनरला? गौरीजी म्हणाल्या लग्नच करायचं नाहीये म्हणून. पार्टनरशी पण नाही? कोणाशीच नाही असं म्हणाली आई? हो ना, त्यांनी रुद्रचं म्हणणं ऐकूनच घेतलं नाही. आता मलाही कळत नाहीये काय करायचं. पुष्पा बाबा घाबरू नको. बिट्टी आहे, टेन्शन नाही. मी आईला समजावते, तू पार्टनरचा राग काढ. चालेल. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. चला. हद्द झाली आता. अशा वागण्याला काय अर्थ आहे का? हा, हे सर्वांनी काम करत बसायचं आणि यांनी सुट्टी घ्यायची आणि जायचं फिरायला. यांना येऊ दे. हा, याच्यावर पगारच कापतो असा. चंदू, अरे पगार कसा कापणार आहेस तू गौरीचा? सासरी जाणार आहे ना ती, मग नवी मेड शोधावीच लागणार तुला. कसल्या सासरी? मी परवानगी नाही दिली तिला. अरे परवानगी कसली देणार तू? आता तिचं लग्न होणार आहे, ती सासरी जाणार आहे, मग तुला मेड आणावीच लागणार ना दुसरी. पण गौरी सारखीच आण बरं का. अगदी गौरी किती घरासाठी करते, सगळं घर सांभाळते, सगळं निगुतीने करते. परक्या माणसांसाठी कोण करतं रे एवढं? ती असली ना की मला काही चिंता नसते. तू म्हणतेय की गौरी सारखीच मेड आण, पण ते शक्यच नाहीये रे. गौरी सारखी दुसरी कोणी नाहीच आहे. अरे मग मीच तर घेऊन आलोय तिला. कशी लाखात एक सून शोधली ना तुमच्यासाठी. सून? अरे मेड. आपण ते आता सून होणारच आहे ना. गौरी, गौरी कुठे? गौरी नाहीये, पण चंदू करेल ना. काही काम होतं का तुझं? अगं नाही, मला ना एक गुड न्यूज द्यायची होती. ती पण चालेल मला. द्या. म्हणजे तुम्ही मला द्या, मी तिला देईल. अरे तिला काही वस्तू द्यायची नाहीये, तिला बातमी सांगायची आहे, कळलं का? काय ग, काय गुड न्यूज आहे? अगं मी पुष्पा आणि गौरीसाठी ना मुंबईत फ्लॅट बघितलाय. फ्लॅट? हो, म्हणजे आता इथे काही देणं शक्य नाहीये, म्हणून म्हटलं की निदान मुंबईत तरी राहतील. त्यांचा संसार चांगला व्हावा एवढीच इच्छा ग, बाकी काय. म्हणून मुंबईत फ्लॅट बघितलाय त्यांच्यासाठी. त्याची काही गरज नाहीये.
गरज नाहीये म्हणजे? अगं तू टेन्शन नको घेऊ. अगं खर्च सगळा आम्हीच करणार आहोत. म्हणजे इथे बंगला बांधून देणार होतो ना, त्या बदल्यात तिकडे फ्लॅट घेऊ इतकंच. हो, पण ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे सगळं करताय ती गोष्ट मी करणार नाहीये. करणार नाही म्हणजे? म्हणजे मी लग्न नाही करणार आहे. काय काय म्हणालीस तू? मी पुष्पाजींशी लग्न नाही करत आहे. नंदिनी, अगं काय बोलते ही मुलगी? लग्न करायचं नाही म्हणते. म्हणजे आपण हिच्या सुखासाठी एवढे प्रयत्न करतोय आणि चक्क नाही म्हणते. ए मुली, हे असं नाही चालणार. पुष्पाला तरी माहितीये का? मी सांगितलंय त्यांना. अहो रेवती आंटी काय करते? हात सोडा प्लीज. रेवती आंटी. रेवती, अगं सोड ना त्याला, हात दुखेल त्याचा. रेवती आंटी प्लीज हात सोडा ना. काय झालंय? अगं रेवती, काय करताय? काय झालंय? काय विचारतोयस मला? तू काय केलंस सांग. मी काय केलं? काय मुलगा आहे हा? हा मलाच विचारतोय काय केलं म्हणून. रेवती तू आधी शांत हो. सांगतो का रे? गौरी सांगत होती तू लग्न मोडलंस म्हणून. खरंय का हे? पुष्पा, काय झालंय सांग ना. तू इतका आनंदात होतास आणि मग आता अचानक. अरे नका रे अशी चेष्टा करू. नंदाई, चेष्टा नाही करत आहे, पण खरंच मी आणि गौरीची लग्न नाही करत आहोत. अरे पण का? तू तरी समजाव ना तिला. आता कसं सांगू तुम्हाला? मलाही हे लग्न करायचं नाहीये.